नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, संतांचा हरिपाठ, वारकऱ्यांचा गाभा, वारकऱ्यांचा भजनातला आत्मा जो हरिपाठ जो आहे, त्या हरिपाठावर चर्चा करायला आपण एकत्र जमलोत. मागच्या भागात आपण त्याची प्रस्तावना केली, हरिपाठ म्हणजे काय ते पाहिलं. आता हरिपाठाची सुरुवात आपण करणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन परब. तेव्हा पुन्हा एकदा आपण डॉक्टर सचिन परब यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार आणि ओम शांती. ओम शांती. मग आता या कार्यक्रमात आपण हरिपाठाला सुरुवात करणार. मागच्या एपिसोडमध्ये आपण हरिपाठाची चर्चा केली, विषय प्रवेश केला आणि हरिपाठाची सुरुवात करणार. तर हा जो हरिपाठ आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती कुठल्या अभंगापासून होते? सुरुवात करण्यापूर्वी ह्याच्यावर चिंतन करताना असं माझ्या मनात आलं की सर्व संतांनी आपल्याला जे अखूट साहित्य दिलेलं आहे, ठीक आहे ना, आपण त्यांचं हृदयापासून धन्यवाद मानूया. नक्कीच नक्कीच. कारण जसं कवितेबद्दल म्हटलं जातं, हे सगळं संतांचं साहित्य एक अतिशय उत्कृष्ट उच्च स्तराची कविता आहे. आणि कविता ही नदीसारखी असते. नदीबरोबर आपल्याला वाहत जायचं असतं आणि त्या नदीमध्ये वाहताना मग आपल्याला वेगवेगळे हिरे, माणिक, मोती असे रत्न अमूल्य मिळतात. किंवा विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा एक कवी होऊन गेला विदेशांमध्ये, आणि त्यांनी सांगितलं कविता म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्या भावना जागृत होतात अनुभवाच्या आधारे आणि मग त्या बाहेर पडतात आपल्या मुखाद्वारे. तर संतांनी खूप चांगलं कार्य जे केलेलं आहे महाराष्ट्रातच नाही, पूर्ण भारतामध्ये, आणि जिथे जिथे ही संत महात्मे सर्व धर्मात संत होऊन गेले. हां, सगळ्या धर्मातले. तर महाराष्ट्र एक अशी धरणी आहे जिथे एवढे संत होऊन गेले. आपण फार भाग्यवान मी स्वतःला समजतो. नक्की. की मराठीचा भाषा आपण जाणतो आणि बाकीच्या भाषा पण जाणतो, आणि मराठीतल्या भाषेमुळे ते जास्त हिट होतं, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो डायरेक्ट तवा टू माउथ, गरम गरम डायरेक्ट घेतं. कारण बाकीचे जे लोक आहेत ते कसं आहे, भाषांतर वाचतात. तर भाषांतर वाचणं आणि डायरेक्ट, तर मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आणि मी याच्यावर चिंतन करत होतं की संतांनी जे काही साहित्य आपल्याला दिलं त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय होता. एक, त्यांनी स्वतः त्या आनंदाचा अनुभव घेतलेला आहे. आणि हा हरिपाठाबद्दल म्हणायचं झालं तर 5 हरिपाठ आहेत. त्यातला आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ पाहणार आहोत. तर हा हरिपाठ जसं तुम्ही म्हणालात, काही असे लोक आहेत जे नित्य त्यांच्या नियमातलं आहे. म्हणजे असे लोक आहेत की जे वाचल्याशिवाय त्यांचा नाश्ता करत नाही, काही काम करत नाही. प्रत्येक सुरुवातीला उठल्याबरोबर सकाळी ते पहिला हरिपाठ वाचणार. मी जसं म्हणतो की ब्राह्मणांनी जशी संध्या, त्रिवार 3 काळ संध्या असते ना, सकाळची संध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या, तसा हरिपाठ पण 3 वेळेला म्हणणार आहे. हां, तर ह्याचं मला ॲज अ सायकॉलॉजिस्ट, ॲज अ डॉक्टर, ह्याच्यामागे मला फार मोठा रोल दिसतो. की सध्या मी बघतो आहे की माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि जे म्हणतात की डॉक्टर साहेब आम्हाला कळतं हो, निगेटिव्ह विचार केला नाही पाहिजे, पण येतात, आम्ही काय करू. मला माहिती आहे व्यर्थ विचार चालवायचे नाही, पण येतात, मी काही करू शकत नाही. म्हणजे जेव्हा त्यांची ती शक्ती संपते तिथे संतांचा ह्या साहित्याचा मला फार रोल वाटतो. कारण हे सगळे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत. आणि हे पॉझिटिव्ह थॉट मी कॉन्शियसली माझ्या आतमध्ये टाकतो आहे जागृत अवस्थेमध्ये. त्यामुळे, आणि किती सुंदर आहे बघा, इट्स लाईक अ मेडिसिन. आपण टॉनिक घेतो ना सकाळ, दुपार, संध्याकाळ, जसं तुम्ही म्हणाला 3 गोळ्या आहेत, तसं हे टॉनिक आहे. संतांचं साहित्य किंवा जे काही पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही वाचाल ते टॉनिक आहे. आणि हरिपाठ एक पॉवरफुल टॉनिक आहे. कारण ह्या वेळेला लाखो लोक त्याचा अभ्यास करत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि प्रिसाइजली माझ्या मनामध्ये विचार हा आला की का आपण याला घ्यावं आणि ह्याच्याद्वारे आपण काय संदेश एक शास्त्रीय दृष्टिकोनातून कशा प्रकारे लोकांसमोर ठेवू शकतो, जे आपण आता पाहणार आहोत. म्हणून मला असं वाटतं की सकाळी उठल्या उठल्या ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल, श्रद्धा असेल आणि ते पॉझिटिव्ह असेल, भरपूर लोकांना ज्याचा फायदा झाला आहे, असं साहित्य तुम्ही जरूर वाचा. आणि संतांनी निर्माण केलेला हरिपाठ हा त्या कॅटेगरीमध्ये बसतो. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फीडबॅक द्या आणि तुमच्या पण पॉझिटिव्ह फाईल जागृत होणार आणि त्या पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेच्या आधारे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे.
कारण सकाळी उठल्यावर माइंड फार फ्रेश फ्रेश असतं आणि ॲक्सेप्ट करतं लवकर, ॲक्सेप्ट करतं आणि तुमच्यामध्ये एक शक्ती जागृत होते. जर तुम्ही हृदयापासून अभ्यास केला ना तर तुमच्यामधली पॉझिटिव्ह एनर्जी जागृत व्हायलाच पाहिजे आणि ती तुम्हाला निगेटिव्हिटीपासून वाचवते. तुमच्यापासून मला वाटतं हा जो कार्यक्रम आपला जो लोकांना आवडायला लागलाय त्याच्या पाठीमागची ही पण भावना असेल, कारण आपला कार्यक्रमाची वेळ पण पहाटे आहे, 5 ते 5:30 आहे. काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, पॉझिटिव्ह विचार करायला मिळतात. तर हा एक मला फार मोठा प्लस पॉईंट दिसला आणि पॉझिटिव्ह सगळे थॉट्स आहेत. पहिला अभंग आपण घेणार आहोत आणि तो अभंग आपल्या डोळ्यासमोर आहे. एक शब्द म्हणजे कमाल वाटतं की काय ते एवढा कोवळा मुलगा आणि त्याच्याद्वारे एवढे सगळे शब्द यावे. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. किती सुंदर विचार आहे. त्यांनी म्हटलं की क्षणभर तरी तू उभा राहा. पुढे पण हरिपाठामध्ये निवांत हा शब्द येणार आहे. ठीक आहे ना, का भटकतोय तो निवांत शांत उभा राहा असा शब्द येणार आहे. आता हे माऊलीला का सांगावं लागलं, बाबा क्षणभर तरी उभा राहा. कदाचित माऊलीने हे जे सांगितलं आहे इसवी सन 1290 मध्ये, पण आता पण ते एवढं व्हॅल्युएबल आहे हे मला फार आश्चर्य वाटतं. मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जातो, भारतामध्ये पण वेगळ्या ठिकाणी जातो, तर मी पाहिलं की लोकांना आजकाल वेळ नाही आहे. अगोदर लोक अजूनही काही गावांमध्ये तरी बसतात, मंदिरात जाऊन बसतात, दर्शन झाल्यावर शांतपणे बसतात है ना, ती शक्ती गोळा करत असतात. पण शहरामध्ये मी एक कॉन्ट्रास्ट पाहिलेला आहे. हाय करतात, हा, बाहेरूनच असं काहीतरी करता तरी जातात, एक तर फ्लाइंग किस देतात, हाय करतात, काय कसं काय विचारतात. हा, म्हणजे सांगण्याचा उद्देश क्षण पण नाही त्यांना, ते पण वेळ गेल्यासारखं वाटतं की आय एम वेस्टिंग माय टाइम. आणि तिथेच माऊली आपल्याला सांगते की देवाची या द्वारे उभा क्षणभरी. अरे तू क्षणभर तरी उभा राहा तिथे. आता या जो देवाची या द्वारी उभा क्षणभरी हा जे पूर्ण वाक्य आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज आणि माऊली जे आहे त्यांचा एक एक शब्द जर का घेतला ना तर तसं आंब्याचा रस खाण्यापेक्षा आंबा चोकून खाण्यात जास्त मजा आहे म्हणतात. तसा हा जो रस आहे, देवाची या द्वारी म्हणजे देव आला, द्वार आलं आणि उभा आहे आणि क्षणभरी आहे. याच्यावर काहीतरी विवेचन करा. भरपूर काही सांगता येईल. आपण एकदम रॅशनल माइंडेड गेलो तर देव हा जो शब्द आलेला आहे, डिव्हिनिटी, दिव्यत्व, डिव्हिनिटी, देवत्व किंवा चांगलेपणा ज्याला म्हणतात, हा चांगलेपणा आपल्या आतमध्ये पण आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये. त्यामुळे मी सुरुवात जी करणार आहे स्वतःपासून करणार आहे. ऑफकोर्स तुम्ही कुठेही तुमचा जन्म झाला असेल, तुमचे पालना कितीही वाईट वातावरणामध्ये झाली असेल, निगेटिव्ह वातावरणामध्ये झालं असेल, तुम्ही कितीही पापकर्म केलेली असेल, पण तुमच्या आतमध्ये ते दिव्यत्व आहे. यू आर अ पॉझिटिव्ह पर्सन. तुमच्यामध्ये तो कोर आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की पहिलं सर्वजण आपण स्वतःच्या आतमध्ये पाहायचं आहे की माझ्या आतमध्ये ते दिव्यत्व कुठे आहे. आणि त्याची एक सिंपल टेस्ट आम्ही सांगतो की तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स केव्हा मिळतात. तुम्ही दिवसभरामध्ये कोणतं चांगलं कर्म केल्यावर कॉम्प्लिमेंट मिळतात. एखाद्या गरजूला मदत करणं तो तुमचा देवत्व आहे, ते तुमचं तिथे कार्य करत आहे. एखाद्याला एक फार त्याला तहान लागलेली आणि तुम्ही पाणी दिलं, दॅट इज युअर डिव्हिनिटी विच इज ॲक्टिंग. ठीक आहे ना. एखाद्याला रस्ता क्रॉस करायला त्रास होतोय, वृद्ध आहे व्यक्ती 60-70 वर्षाची, ट्रॅफिक भरपूर आहे आणि तुम्ही त्यावेळेला तिचा हात पकडून, आंधळा आहे किंवा अपंग आहे, दुसऱ्याला क्रॉस करायला मदत केली, दॅट इज युअर डिव्हिनिटी. ते तुमच्यातला दिव्य. पण जेव्हापर्यंत तुम्ही क्षणभर थांबवून स्वतःची डिव्हिनिटी ओळखणार नाही तोपर्यंत तुम्ही ती कार्यात लावू शकणार नाही. देतो तो देवता. हां. आणि मॅनेजमेंटमध्ये फार इंटरेस्टिंग मला वाटतं की मी मॅनेजमेंटमध्ये भरपूर ठिकाणी कंपन्यांमध्ये जेव्हा प्रशिक्षण घेतो तर एक शब्द आहे कंपन्यांमध्ये जो आम्ही वापरतो, तो म्हणजे स्वॉट ॲनालिसिस म्हणतो. आता स्वॉट हा इंग्रजी शब्द आहे, त्याच्यामध्ये 4 अक्षर आहेत, SWOT. S म्हणजे स्ट्रेंथ. तर आम्ही म्हणतो की तुम्ही पहिले तुमची स्ट्रेंथ ओळखा. आणि सध्या मॅनेजमेंटचं बेसिक प्रिन्सिपल मोटिवेशनवर आम्हाला बोलायला सांगितलं जातं. मोटिवेशनचं एकच प्रिन्सिपल आहे, जर तुम्हाला लोकांना प्रेरणा द्यायची असेल तर आम्ही एका लाईन म्हणतो की ॲप्रिशिएट द पॉझिटिव्हिटी. आणि ॲप्रिशिएट पॉझिटिव्हिटी म्हणजे तुमच्यातला जो चांगलेपणा आहे त्याला जागृत करा.
बॉसचं एकच काम आहे, येस यू कॅन डू इट, तू करू शकतोस, दुसऱ्यातली तुझ्यामध्ये आहे. पॉझिटिव्हिटी पण पहा आणि आपल्यातली पॉझिटिव्हिटी येस, पण पहा. म्हणजे आपल्यातली पॉझिटिव्हिटी दुसऱ्यातली पॉझिटिव्हिटी बघायला प्रवृत्त करते. जर तुमच्यात पॉझिटिव्हिटी नसेल तर तुम्ही बघणारच नाही, तुम्हाला निगेटिव्हच दिसणार आहे. त्यामुळे हे वाक्य फार मोठं माझ्या मते सायकोलॉजिकल बूस्ट आहे, याच्यामध्ये फार गहन मनोविज्ञान आहे. सुरुवातीचा पहिला अर्थ जर आपण घेतला की देवाची याद्वारे उभा क्षणभरी, म्हणजे तुझ्या आतमध्ये जे देवत्व आहे त्याला तू ओळख, किंवा मॅनेजमेंटमध्ये तेच म्हणतात की स्ट्रेंथ ओळखा तुमची विशेषता काय आहे. तुमची विशेषता ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्रावर या, तुमचा विजय निश्चित आहे. आणि त्याला सुद्धा उभा म्हटलंय. हां, उभा बसा म्हटलं नाही. उभा म्हणजे काय, मनाला म्हणतो ना, मला उभारी मिळाली, उभारी मिळाली. मन बसून गेलं आणि मनाला उभारी मिळाली. आणि जेव्हा तुम्ही क्षणभर देवाच्या द्वारात उभं राहता तेव्हा मनाला उभारी मिळेल. खूप सुंदर. मला इथे एक गोष्ट आठवते मॅनेजमेंटची. आपल्याला ससा आणि कासव्याची गोष्ट माहितीच आहे, ठीक आहे ना. ससा आणि कासव्याने एकदा शर्यत लावली आणि सशाला फार आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वासाने फार जोरात पळला आणि बघितलं त्याला कासव कुठे दिसतच नव्हतं. त्याला वाटलं की काय, ठीक आहे, ह्याला फार वेळ आहे, मी तोपर्यंत आराम करतो, मला काय जिंकायला वेळ नाही लागणार. आणि तो गाफील राहिला आणि ससा हळूहळू आला आणि शेवटी तो पोचला आणि झोपेमध्ये विसरला. तर इथे मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल काय दिसतं की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, ठीक आहे ना. तुम्ही हळूहळू जा, तुमच्या शक्तीनुसार जा. पण ही जुनी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पुढची गोष्ट आणि आपली ही पहिली लाईन अभंगाची एकदम परफेक्ट मॅच होते की तुम्ही तुमची विशेषता ओळखा. मग सशाने मनन चिंतन केलं. मला माहीत नाही सशाने हरिपाठ ऐकला असेल की नाही, पण सशाने काय मनन चिंतन केलं की मी का हरलो. विश्लेषण त्यांनी केलं की मी आत्मविश्वासामध्ये गेलो, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो आणि मग अति आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास. मग तो म्हणाला पुन्हा आपण रेस लावूया आणि ह्या वेळेला मी निश्चित जिंकणार. आणि मग तो नॉनस्टॉप पळाला आणि तो जिंकला, ठीक आहे ना. ही दुसरी गोष्ट. मग जर तुम्ही अति आत्मविश्वास नसेल आणि तुम्ही फास्ट आणि परफेक्ट असाल तरी तुम्ही जिंकतात. पहिलं प्रिन्सिपल होतं स्लो अँड स्टडी विन्स द रेस. दुसरं फास्ट अँड परफेक्ट ऑल्सो विन्स द रेस. मग ह्या वेळेला माझ्या मते त्या कासवाने हरिपाठ परत ऐकला कुठेतरी आणि कासवाने विचार केला की सशाला मी ह्या रेसमध्ये हरवू शकत नाही, पण जर प्लॉट बदलला तर मला ससा जिंकू शकत नाही. अच्छा. मग कासव त्या सशाकडे जातं आणि म्हणतं की आपण पुन्हा एकदा रेस करूया, फक्त आपल्या रेसमध्ये रस्ता असेल आणि मग एक छोटासा तलाव आहे, तो तलाव क्रॉस करून पलीकडे त्याने बॉर्डर ठेवली जिथे पोचायचं असेल. ससा पुन्हा येस आय विल डू इट. ससा पुन्हा वेगाने पळाला, पण पाणी आल्यावर थांबला तो, कारण पाण्यामध्ये त्याची विशेषता नाही ना. कासव एकदम हळूहळू आलं आणि पाण्यामध्ये उतरून परत गेला आणि जिंकला. अच्छा. मग ह्या वेळेला कासव का जिंकला. कासवने आपली शक्ती ओळखली. उभा क्षणभरे, तू उभा राहून तू तुझी विशेषता ओळख की तुला ड्रामा प्लॅन अनुसार तुझ्यामध्ये काय विशेषता तुला मिळालेली आहे. आता मानसशास्त्र पण सांगतं की वोकेशनल गायडन्स आम्ही देतो, त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की तुमच्यामध्ये काय विशेषता आहे. तुम्ही भाषण चांगलं करू शकता, तुम्ही टीम लीडर आहात, तुम्ही जेवण चांगलं करू शकता, है ना. तुमची विशेषता ओळखा. तुम्ही स्पोर्ट्समन आहात काय, तर तुमची विशेषता ओळखून ते क्षेत्र तुम्ही निवडा, त्या क्षेत्रामध्ये जा. रिअलाइज करा की तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आणि मग तुम्ही ते वापरा आणि मग विजय तुमचा निश्चित आहे. इथे पण स्टोरी संपत नाही, ह्याच्या पुढे पण स्टोरी आहे. मग ते दोघं आता मित्र झालेले असतात, कारण दोघांनी हरिपाठ ऐकलेला आहे आणि हरिपाठाचं सुंदर विशेषता आपण पुढे पण पाहणार आहोत. दोघं मित्र 3 शर्यती त्यांनी जिंकल्या ना, एकदा सशाने, मग कासवाने, परत कासवाने आणि सशाने. मग ते म्हणतात की आपण आता का नाही असं करूया की आपण एक असं करूया की दोघांनी मिळून रेस जिंकूया. आणि मग ते काय करतात की जो रस्ता प्लेन असतो त्याच्यामध्ये कासवाला ससा घेऊन येतो पाण्यापर्यंत आणि पाण्यामध्ये कासवाच्या पाठीवर ससा बसून जातो आणि दोघं एकत्र रेस जिंकतात. ह्याला म्हणतात टीम वर्क. त्यामुळे टार्गेट जे आहे ते अजून लवकर अचीव्ह झालं आणि दोघांनी अचीव्ह केलं. याला आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेत म्हणतो विन विन सिच्युएशन. तुम्ही एकटे इफेक्टिव्ह असू शकाल, पण तुम्ही एकटे सगळ्या क्षेत्रामध्ये नाही जाऊ शकत. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांची मदत घ्यावीच लागते.
तुम्ही एकटे नाही आहात या संसारामध्ये, सगळे लोक आहेत आणि सगळ्यांची आवश्यकता आहे. सगळे डॉक्टर होऊ शकत नाही. कार्पेंटरचं काम कोण करणार, तुमची भांडी कोण बनवणार, किचन कोण बनवणार, सगळ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे इट्स अ इंटरडिपेंडंट सोसायटी. व्हेरी गुड. हा टीम वर्कचा कन्सेप्ट खूप छान आहे आणि मला वाटतं हाच टीम वर्कचा कन्सेप्ट वारकरी संप्रदायात पण आहे. वारकरी संप्रदाय जर का पाहिला तुम्ही, आळंदी ते पंढरपूर चालत जातात आणि ते चालत जाताना त्यांचं जेवण खाण, तिथं राहायचं, एकमेकाशी टीमवर्क करायचं. संपूर्ण विणेकरी असतो, मागे टाळकरी असतात आणि सगळेजण समेवर एकाच वेळेला येतात आणि ते सुद्धा टीमवर्क खूप सुंदर आहे. टीमवर्कचे आणखीन उदाहरणं भरपूर काही आहेत. मी मुंबईमध्ये आहेत, आमचे एक अगरवाल म्हणून एक प्रोफेसर आहेत आणि पूर्ण भारतासाठी ही एक मी म्हणेन की मानाची गोष्ट आहे. आणि ते म्हणजे आमचे मुंबई शहरातले डबेवाले जे जेवणाचे डबे पोचवतात. मॅनेजमेंटमध्ये त्यांना 6 सिग्मा मिळाले. 6 सिग्मा म्हणजे 99% तुम्ही परफेक्ट, म्हणजे तुमच्याकडून चुका होत नाही. आणि त्यांना भेटायला खास लंडनवरून प्रिन्स आलेले, विल्यम्स. कसं तुम्ही करता, तुम्ही विचार करा. एकही दिवस असा नाही की तुमचा डबा जो ऑफिसमध्ये लोक मुंबईला ट्रॅव्हल करणं म्हणजे 2 तास जातात, तुमचा डबा कधी लेट झाला असं नाही झालं. डब्यामध्ये भरपूर तुमच्या वस्तू असतात, त्या कधी कुठे डिस्प्लेस होत नाही, हरवत नाही. आणि सगळेजण कुठे MBA केलेलं नाही कोणी. हा, इट्स अ टीमवर्क. आणि आय अप्लॉड. जेव्हा मी ते ऐकलं मी दंग झालोय. कसं काय करू शकतात. आणि कसं असं नाही ट्रॅफिक आहे, ट्रेन लेट, काही नाही, तुमचं बरोबर डबा पोचणार वेळेवर. इट्स अ ग्रेट, म्हणा कमाल आहे या लोकांची. आणि दॅट इज ओनली पॉसिबल देवाच्या द्वारे उभा क्षणभरी. आणि हे सगळे परमात्म्याला मानणारे आहेत, परमेश्वराला मानणारे आहेत आणि त्याच्यातले माळकरीच आहेत. हा, आणि त्यांनी दाखवून दिलं आहे माझ्या मते. इट्स अ प्रूफ की जर तुमच्यामधलं जे देवत्व जागृत असेल, तुमच्या कामामध्ये परफेक्शन येतं. कारण योगा कर्मसु कौशल्यम हे जे भगवद्गीतेचं वाक्य आहे ते इथे दिसून येतं. कारण तुमचं मन स्टेडी राहतं, येस, स्थिर राहतं. कारणं आपण शोधू शकतो भरपूर, पण मला जे थीम वर्क दिसलं तिथे, ठीक आहे ना, कारणं भरपूर काय शोधू शकतो. आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी बघता आहात त्यांच्यामध्ये, ठीक आहे ना. पण मला तेच म्हणायचं आहे, पहिला लाईन वाटते तेवढी सोपी नाही आहे. आपण फक्त आता स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. स्वतःतली पॉझिटिव्हिटी ओळखा. स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी जेव्हा तुम्हाला दिसेल आणि तुम्ही जेव्हा स्वतःशी पॉझिटिव्ह असाल, तुमचं मन शांत आणि प्रफुल्लित असेल, प्रसन्न असेल, तेव्हाच तुम्हाला दुसऱ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दिसणार. अदरवाईज इट इज व्हेरी टफ. मी लोकांना भेटतो, लोकांशी चर्चा करतो, एवढे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात आणि सगळ्यांचं फोकस दुसरीकडे असतं. हा असा वागतो म्हणून मला टेन्शन. म्हणून ती गोष्ट सांगतात ना, दुर्योधन आणि धर्माची, युधिष्ठिराची. एक चांगला आहे, चांगला शोधून आण आणि वाईट शोधून आण. युधिष्ठिराला वाईट दिसत नाही, दुर्योधनाला चांगला दिसत नाही. आता आपण सांगितलं की माझ्याकडे जर का चांगली शक्ती असेल तर मला सगळ्या चांगल्या शक्ती दिसायला लागतात. येस, म्हणजे इथे थोडं आपण, कारण आपले जे ऐकणारे जे सगळे फॅमिलीवाले लोक आहेत, गृहस्थी लोक आहेत, तर आई वडील जे येतात ना कंप्लेंट करून, आमचा ब्लड प्रेशर का वाढतं, कारण आमची मुलं अभ्यास नाही करत म्हणून आमचा ब्लड प्रेशर वाढतं. ऑफिसमध्ये मी जातो तर बॉस म्हणतो की वर्कर्स आहे ते काम कळत नाही म्हणून आमचं टेन्शन वाढतं. म्हणजे वर्कर्स म्हणतात बॉसला काय, तो एसीमध्ये येतो, काम तर आम्ही करतो. म्हणजे तुमचं सतत तुमचं बोट दुसरीकडे असतं आणि तुम्ही बघता ते काय बघता, निगेटिव्हिटी बघता आणि तुम्ही डिस्टर्ब होणारच. कारण हा सायकोलॉजीचा नियम आहे की तुम्ही निगेटिव्हिटी पाहिली तर तुमच्यामध्ये ती निगेटिव्हिटी येणार. हा नियम आहे. त्यामुळे मला हे वाक्य फार इम्पॉर्टंट वाटतं की देवाची द्वारे उभा क्षणभरे. तुम्ही स्वतःतली पॉझिटिव्हिटी जागृत करा. आहे तुमच्यामध्ये ते देवत्व, फक्त त्याला बघा. बघितल्यावर ते जागृत होणार. क्षणभर बघत तरी राहा. आणि खरं सांगतो तुम्हाला, भारतामध्ये ज्या काही परंपरा आहेत, जसं मंदिरामध्ये जाणं, तुम्ही जे काय सांगितलं, त्याचा एक रिझल्ट मला जे दिसतं त्याच्यामध्ये की तुम्ही स्वतःला बघायला तुम्हाला वेळ होता तेव्हा. आता सगळ्यात मोठं मला तर ते, मी भरपूर वेळा बोललेलो, अगोदर पण बोललेलं आहे, पण मला ते इतकं छान वाटतं. लोक जे शब्द वापरतात, मला म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय ते सगळं पटतं, पण काय करू, मरायला पण वेळ नाही. अरे मी काय बोलू मलाच कळत नाही. आणि एकाने तर कहर केला, तर मला म्हणाला की डॉक्टर साहेब तुम्ही बोलताय ते सगळं पटतं, सगळं बरोबर आहे, पण काय करू, विष खायला वेळ नाही. विष खायला पैसा नाही, विष खायला वेळ नाही, मारायला वेळ नाही. मी पण त्याला वेळ हा प्रकार आहे प्रॉब्लेम. मी त्याला म्हणालो खाऊ पण नको, आजकाल मिलावटीचं मिळतं, पश्चाताप होईल, काय बोलणार यांना.
म्हणजे क्षणभरी का शब्द वापरला, कारण तो क्षण पण आपण गमावून बसलेलो आहे. आणि तो जो क्षण जेव्हा चांगला उपयोगी होतो तेव्हा तो व्हॅल्युएबल होतो. येस, क्षण एक पुरे प्रेमाचा. आणि जो चांगला जर का चांगल्या दृष्टीनं घेतला आणि त्याच्यावरून मला इंजिनिअरिंगमधलं आठवलं की एखादं ग्राउंडिंग करायचं असेल, चार्ज आहे, इलेक्ट्रिकचा चार्ज आहे आणि त्याला अर्थिंग करतो आपण. अर्थिंग करतो तेव्हा एक क्षण पुरतो, निगेटिव्हिटी पूर्ण अर्थ होऊन जाते. व्हेरी गुड. आणि हे मला वाटतं अर्थिंगच आहे. एक्झॅक्टली, दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल. ज्यांना इंजिनिअरिंग कळतं किंवा आपले साधे जे प्रेक्षक आहेत जे शिकलेले नाही त्यांच्यासाठी पण एक वायर असते, ती करंट जमिनीमध्ये घेऊन जाते, आपल्याला लागत नाही किंवा व्यक्ती फेकला जातो, तो ह्याच्यामुळेच होतो. अर्थिंग म्हणजे निगेटिव्हिटी खाली जाणार आहे आपल्यामधले. तर हे वाक्य एक सुरुवातीचा आपण जो पाहिला आणि ह्याच्यावर भरपूर काय आपल्याला आणखीन बोलता येईल. आपण स्वतःला उभारी द्यायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, ठीक आहे ना. माझ्यामध्ये ते देवत्व आहे. मला अजूनपर्यंत एकही व्यक्ती नाही मिळाला ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी 100% आहे. इम्पॉसिबल, होऊ शकत नाही. चांगला पण नाही, 100% वाईट पण नाही, कुठेतरी काहीतरी प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम कुठे येतो, लोकांचं ऑब्जेक्शन आहे की सगळे वाईट आहे, जनरल स्टेटमेंट करतात. मी बोलतो डोंट से दॅट. वाईटामध्ये पण काहीतरी चांगलं असेल ना, त्याच्यामध्ये काय तुम्ही शोधावं लागतं, ते शोधाल तेव्हा सापडेल असं म्हणतात. वाल्यासारखा जो पूर्वीच्या गोष्टीत होता, डकैत होता, नारदांनी त्याच्यातला चांगुलपणा पाहिला आणि त्याला वाल्मिकी करून टाकला. हां, त्याची स्ट्रेंथ बघून, त्याच्यातली पॉवर बघून त्यानुसार त्याला सोल्युशन आहे. तर इन इसेन्स समराईज जर आपण करायला गेलो की तुम्ही बघा आयुष्यामध्ये क्षणभर तुम्ही स्वतःशी बसा, ठीक आहे ना. स्वतःबरोबर बसा, सायलेन्समध्ये बसा. दॅट इज मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे स्वतःबरोबर बसा, स्वतःतले चांगले गुण ओळखा. तुम्ही नाही असेल तर दुसऱ्यांना विचारा, ते तुम्हाला मदत देतील. आणि मग तुमच्यातलं ते देवत्व जागृत झालं तर तुम्ही दुसऱ्यांना बघून पुढे येऊ शकता. थँक्यू, खूप छान झालं. आता असंच पुढे आपण चर्चा घेणार आहोत हरिपाठावर. देवाची हे द्वारी फक्त आपण क्षणभर केला, पण आपण आपलं कार्यक्रमाची संपायची वेळ झालेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपले हार्दिक नमस्कार, थँक्यू. तर मंडळी, आपण आता पुन्हा पुढच्या भागात भेटूया हरिपाठावर चर्चा करायला. देवाची यद्वारी सुरुवात तर झाली, आता पुढे कसा प्रवास आहे तो बघूया. आपण आपल्या प्रतिक्रिया कळवताच आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, वेबसाईटचा ॲड्रेस देतो, www.bkmarathi.com. या वेबसाईटवर आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि पुन्हा पुढच्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.